Okay. Hello students, good afternoon. Today we are going to learn very important theorems that are called the test of parallel lines. आज आपण अतिशय महत्त्वाची थेरम बघणार आहोत. त्या थेरमचं नाव आहे टेस्ट ऑफ पॅरलल लाईन्स. These tests of parallel lines are used to show that whether the lines are parallel or not, to find whether the lines are parallel or not. ह्या टेस्ट ज्या आहेत त्या टेस्टवरनं आपल्याला गिवन लाईन्स पॅरलल आहेत किंवा नाहीत हे ठरवता येतं. म्हणून या टेस्ट अतिशय महत्त्वाच्या आहेत. या टेस्ट म्हणून या थेरमला टेस्ट असं नाव दिलेलं आहे. याच्या 3 टेस्ट आहेत. त्या 3 टेस्ट कोणत्या? तर नंबर 1 पहिली टेस्ट आहे इंटेरियर अँगल्स टेस्ट. इंटेरियर अँगल्स टेस्ट. दुसरी टेस्ट आहे अल्टरनेट अँगल्स टेस्ट. अल्टरनेट अँगल्स टेस्ट. आणि तिसरी टेस्ट आहे करस्पॉन्डिंग अँगल्स टेस्ट. अशा 3 टेस्ट आपल्याला बघायचे आहेत. त्यातली इंटेरियर अँगल टेस्ट ही फंडामेंटल टेस्ट आहे. दिस टेस्ट इज अ फंडामेंटल टेस्ट. हिचा यूज करून आपण ही दुसरी टेस्ट अल्टर अँगल टेस्ट प्रूव्ह करू शकतो आणि तिचा उपयोग करून आपण करस्पॉन्डिंग अँगल टेस्टसुद्धा यूज करू शकतो. आणि आफ्टर प्रूव्हिंग धिस अल्टर अँगल टेस्ट हिचा यूज आपण करस्पॉन्डिंग अँगल्समध्ये सुद्धा करू शकतो. म्हणजे हे वरचे 2 टेस्ट ज्या होतील त्या करस्पॉन्डिंग अँगल टेस्टसाठी अर्ली प्रूव्ड थेरम असणार आहेत. म्हणून पहिल्यांदा आपण इंटेरियर अँगल टेस्ट प्रूव्ह करणार आहोत ॲज अ फंडामेंटल थेरम. तर सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. मी या 3 टेस्ट एकदा वाचतो आणि मग आपण प्रत्येक टेस्टकडे सेपरेट जाऊया. पहिली टेस्ट, इफ द इंटेरियर अँगल्स ॲट द सेम साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल आर सप्लिमेंटरी देन द लाईन्स आर पॅरलल. थेरममध्ये काय बघितलं होतं आपण? इफ द लाईन्स आर पॅरलल then the interior angles formed by a transversal at the same side are supplementary. ॲक्च्युली ह्या 3 टेस्ट त्या 3 थेरमचे कॉन्व्हर्स आहेत. ह्या 3 टेस्ट थेरमचे कॉन्व्हर्स आहेत. इंटेरियर अँगल थेरम आपण बघितला त्याचा हा कॉन्व्हर्स आहे. अल्टरनेट अँगल थेरम बघितला त्याचा हा कॉन्व्हर्स आहे. करस्पॉन्डिंग अँगल थेरम बघितला त्याचा हा कॉन्व्हर्स आहे. आणि ह्या कॉन्व्हर्सला टेस्ट असं नाव दिलं. ह्या टेस्टचा उपयोग करून आपण गिवन लाईन्स पॅरलल आहेत हे प्रूव्ह करू शकतो. म्हणून थेरम आणि टेस्टमध्ये फरक आम्हाला समजला पाहिजे. थेरम्स ऑफ पॅरलल लाईन्स अँड टेस्ट ऑफ पॅरलल लाईन्स. काय फरक आहे दोघांमध्ये? तर थेरम ऑफ पॅरलल लाईन्समध्ये लाईन्स पॅरलल गिवन आहेत. पॅरलल लाईन गिवन आहेत. पॅरलल लाईन्स आर गिवन. आणि टेस्टमध्ये त्या लाईन पॅरलल हे प्रूव्ह करायचं असतं. अँड टू प्रूव्ह द लाईन्स आर पॅरलल. हा फरक आम्ही लक्षात ठेवायचा आहे. थेरम्स लाईन्स आर गिवन पॅरलल आणि टेस्टमध्ये लाईन्स आर टू बी शो पॅरलल. हा मुख्य फरक आपला टेस्ट आणि थेरममध्ये बघायला मिळतो. मग आता मी पहिली टेस्ट वाचणार आहे. ती आत्ता वाचली मी. परत एकदा वाचतो की इफ द इंटेरियर अँगल्स फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल ॲट द सेम साइड आर सप्लिमेंटरी देन द 2 लाईन्स आर पॅरलल. नाउ लुक हियर. I will draw the figure. For a statement I will write, if interior angles formed by a transversal of 2 lines are supplementary. Then
then the two lines are parallel. Using this test, we have to show the lines are parallel. Using these three tests, we have to show the lines are parallel. Now, I will draw the figure according to the statement. Let us observe carefully the statement and the figure. Two lines which are the distinct lines. These two lines are the distinct lines. So I draw two lines. I draw these two lines, and this is a transversal of these two lines. Suppose I name it as ABC, and here PQ. Transversal, suppose EF, intersects line AB at point M and line PQ at point N. So line EF is a transversal of two distinct lines AB and PQ, whereas angle MNP is one pair of interior angles. Angle BMN and angle MNQ is the second pair of interior angles. So these are the two pairs of interior angles. So this is the figure from this statement. Interior angles formed by transversal of two lines are supplementary. Now I will write the antecedent, means given. या फिगर वरनं आता गिवन लिहायचं आहे. स्टेटमेंट काय सांगतं की या ट्रान्सव्हर्सलमुळे तयार झालेले इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी असतील. इफ द इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी means what? Their sum is 180. Firstly, I will write here line EF is a transversal of two lines AB and PQ. Angle, pair of angles now. Angle AMN, angle MNP, and angle BMN, angle MNQ are the pairs of interior angles. Are the pairs of interior angles. And you know that theorem says that if the interior angles are supplementary, means sum of their measures is 180. So you may select any one pair of these. यापैकी कोणते तरी एकच पेअर आपल्याला सिलेक्ट करायची आहे प्रूफसाठी. कुठली एक घेतली तरी पुरेसे आहे. बिकॉज यू नो दॅट इफ वन पेअर इज सप्लिमेंटरी देन द रिमेनिंग पेअर इज ऑल्सो सप्लिमेंटरी. कारण आपल्याला एक प्रॉपर्टी माहिती आहे, याच्या अगोदर लेक्चरमध्ये झाली आहे की इंटेरियर अँगलची एक पेअर सप्लिमेंटरी असेल तर रिमेनिंग पेअर सप्लिमेंटरी असते. अल्टरनेट अँगलचा एक अँगल कॉन्ग्रुएंट असेल, एक पेअर कॉन्ग्रुएंट असेल, दुसरी पेअर ऑटोमॅटिकली कॉन्ग्रुएंट असते. करस्पॉन्डिंग अँगलचे चार पेअर असतात, एक पेअर कॉन्ग्रुएंट असेल तर रिमेनिंग पेअरसुद्धा कॉन्ग्रुएंटच असतात. ह्या तीन प्रॉपर्टीज आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये चांगल्या प्रकारे शिकलो. आणि त्याच्यामुळे ह्या दोन पेअर्स आहेत, ह्या दोन्ही पेअर घ्यायची गरज नाही. यातली एकच पेअर घेणार आहे. अँगल BMN प्लस अँगल MNQ is equals to 180 degree. It means that this is also supplementary. या दोनपैकी एक पेअर आपल्याला घ्यायची आहे. अँड देन नाव टू प्रूव्ह कॉन्सिक्युएंट लिहायचं आहे. काय कॉन्सिक्युएंट आहे? द लाईन्स आर पॅरलल मीन्स लाईन AB इज पॅरलल टू लाईन PQ. ह्या दोन लाईन्स पॅरलली प्रूव्ह करायचं आहे. ही फंडामेंटल टेस्ट आहे, हा फंडामेंटल थेरम आहे. या थेरममध्ये आपल्याला या थेरमला आपल्याला इनडायरेक्ट मेथडने प्रूव्ह करायचं आहे आणि बाकीचे उरलेले दोन डायरेक्ट मेथडने आहेत. म्हणजेच हा फंडामेंटल थेरम इनडायरेक्ट मेथडनी आहे. इनडायरेक्ट मेथड आणि हे दोन डायरेक्ट मेथडने आहेत. म्हणून या इनडायरेक्ट मेथडकडे खूप चांगल्या प्रकारे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. नाव व्हॉट इज टू बी प्रूव्ह? द लाईन्स आर पॅरलल. नाव प्रूफ. आता प्रूफमध्ये तुम्हाला माहिती आहे इनडायरेक्ट थेरममध्ये जो प्रूफ असतो हा अजम्पशन स्टेटमेंटने स्टार्ट होतो. आता अजम्पशन स्टेटमेंट काय असतं? द अजम्पशन स्टेटमेंट इज द अपोजिट स्टेटमेंट ऑफ टू प्रूफ.
इज द अपोजिट स्टेटमेंट ऑफ टू प्रूव्ह मीन्स कॉन्सिक्युएंट. कॉन्सिक्युएंटचं अपोजिट स्टेटमेंटलाच आपण अजम्पशन स्टेटमेंट म्हणतो आणि हे अजम्पशन स्टेटमेंट लेट कन्सिडर अज्युमनी स्टार्ट केलं जातं. आपण करणार आहे लेटनी. लेट लाईन ए बी is not parallel to line PQ. असं आपण कन्सिडर केलं की लाईन ए बी आणि लाईन PQ पॅरलल नाहीत. मी तुम्हाला सांगितलंय थेरम जेव्हा प्रूव्ह करायचा असतो मॅक्झिमम मुलं म्हणतात आम्हाला थेरम समजत नाही. याचं कारण एकच आहे, आम्हाला प्रिव्हियस नॉलेज जे असतं का नाही हे खूप चांगलं असावं लागतं. आता पॅरलल लाईनची डेफिनेशन ज्यांना येते त्या मुलांना अवघड जाणार नाही. व्हॉट इज डेफिनेशन ऑफ पॅरलल लाईन्स? इफ टू लाईन्स lie in a same plane and do not intersect each other are called parallel lines. आता याच्या अपोजिट काय होईल मग? जर त्या पॅरलल नाहीत तर काय होईल? दे विल बी इंटरसेक्ट इच अदर. जर त्या पॅरलल नाही आहे तर ते काय करतील? इंटरसेक्ट करतील. आता आपण काय कन्सिडर केलं आहे? हे कन्सिडरेशन आपलं की लाईन ए बी आणि लाईन पी क्यू पॅरलल नाही म्हणजे त्या काय केला पाहिजे? इंटरसेक्ट केला पाहिजे. म्हणजेच ए बी आणि पी क्यू फिगर बदलेल. मग आपण काय करणार आता? फिगर अशी काढूया. लाईन तीच आहे, लाईन ए बीच, ही लाईन ए बी तुमची ॲज इट इज आहे. लाईन पी क्यू, ही लाईन पी क्यू ती ॲज इट इज आहे. त्या फक्त पॅरलल नाहीत आपण असं म्हटलं आहे, तर पॅरलल नाही तर त्या इंटरसेक्टिंग असल्या पाहिजे. आणि ट्रान्सव्हर्सल सुद्धा ॲज इट इज आहे, आपण काहीही बदललेलं नाही. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन सुद्धा तेच एम आणि एन. फक्त दॅट लाईन्स विल इंटरसेक्ट इच अदर बिकॉज ऑफ व्हॉट? वी कन्सिडर दॅट द लाईन्स आर नॉट पॅरलल. आपण ही फिगर अशी का काढली? कारण आपल्याला माहिती आहे की लाईन्स जर पॅरलल नसतील तर त्या इंटरसेक्टिंग असल्या पाहिजे. बिकॉज ऑफ दिस स्टेटमेंट वी ड्रॉन दिस फिगर. So I will name this point as R. I name this point as R, and therefore I write here, and the lines are not parallel. Therefore, line AB and line PQ intersect each other at point R. या आर मध्ये इंटरसेक्ट केला. आता या फिगरकडे फोकस जर केलात तर तुमच्या लक्षात येईल एक ट्रायंगल तयार झाला आहे. MRN ट्रायंगल तयार झाला. दिसतो ट्रायंगल हा सगळ्यांना? या लुकिंग दिस ट्रायंगल, लुक ॲट द ट्रायंगल नाव. दिस ट्रायंगल इज फॉर्म्ड. मी सांगितलं तुम्हाला अर्ली प्रूव्ड थेरम्स आम्हाला चांगल्या प्रकारे आठवले पाहिजे आणि त्या वेळेला ते यूज करता आले पाहिजे, तरच थेरम समजायला सोपे जातात आणि सोडवायला पण सोपे जातात. आता हा ट्रायंगल आम्हाला लक्षात आला आहे तर आम्हाला अर्ली प्रूव्ड थेरम, आता कालचाच थेरम लक्षात यायला पाहिजे, काल परवा झालेला द ॲप्लिकेशन ऑफ पॅरलल लाईन्स. आपण त्याच्यावर थेरम प्रूव्ह केला. अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. काय नाव दिलं आपण त्याला? अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. द सम ऑफ द मेजर्स ऑफ द ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180. मग ट्रायंगल तयार झाला. हा ट्रायंगल तयार झाला त्याच्यामध्ये आपण जाणार आहोत आता. मग इथे लिहिणार मी तर इन ट्रायंगल MRN, इन ट्रायंगल MRN बाय अँगल सम प्रॉपर्टी, बाय अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल काय सांगते ती प्रॉपर्टी? याच्या सर्व अँगलची ॲडिशन किती आहे? 180 आहे. म्हणजेच अँगल एम म्हणजे कोणता आपला? हा BMN म्हणजेच RMN. ओके, अँगल ओनली ते म्हणजे RMN प्लस हा ट्रायंगलचा अँगल RMN MNR प्लस MRN यांची ॲडिशन 180 असते. आता काळजीपूर्वक लक्ष द्या परत. मी RMN हा अँगल मी BMN असा सुद्धा वाचू शकतो कारण M, R आणि B कोलिनियर आहेत. म्हणून रीडिंग करताना RMN रीड केलं काय आणि BMN रीड केलं काय. तसंच इकडे सुद्धा MNR म्हणलं काय किंवा MNQ म्हणलं काय, अँगल बदलत नाही, अँगल तोच आहे, ओनली नेम चेंज. दॅट इज मी त्या नेम बदलून लिहिणार आहे. RMNला मी काय लिहितो आता? BMN, अँगल BMN प्लस
एम एन आरला मी लिहितोय एम एन क्यू. मी असं का केलं ते पण सांगतोय, लक्षात घ्या. ब्रॅकेटमध्ये लिहिणार मी ओनली नेम चेंज किंवा एम डॅश आर डॅश बी अँड एन डॅश आर डॅश क्यू असं लिहिलं तरी चालतं. ओनली नेम चेंज लिहिलं तरी चालतं. ओनली नेम चेंज, अँगल तेच, अँगल बदललेले नाही. ओनली नेम चेंजच्या ऐवजी काय लिहिता येतं एम डॅश आर डॅश बी, कारण हे कोलिनर आहेत म्हणून नाव बदलता येतं, हे कोलिनर आहेत म्हणून नाव बदलता येतं. आता मी असं का केलं, कारण हे दोन्ही अँगल कोणती पेअर फॉर्म करतात लक्षात आलं तुमच्या. बघा इकडे बी एम एन ही इंटेरियर अँगलची पेअर आहे. एम एन क्यू आणि बी एम एन एम एन क्यू ही इंटेरियर अँगलची पेअर आहे. इंटेरियर अँगलची पेअर आहे. आणि मग गिवन काय सांगतं, गिवन सांगतं की ती इंटेरियर अँगलची पेअर कशी आहे, सप्लिमेंटरी आहे. अँगल बी एम एन प्लस अँगल एम एन क्यू इज इक्वल्स टू 180. मीन्स दिस पेअर ऑफ अँगल इज सप्लिमेंटरी. बट बाय गिवन वी कॅन सी दॅट ह्या दोघांचे ॲडिशन किती आहे 180. सो 180 डिग्री लिहिलं मी. या दोघांचे ॲडिशन 180 प्लस तो अँगल ॲज इट इज प्लस मेजर ऑफ अँगल एम आर एन किती आहे 180 बाय गिवन. लक्षात घ्या गिवनवरनं काय केलं मी, ह्या दोघांची ॲडिशन 180 टाकली आहे. अँड नाव अँगल एम आर एन इज इक्वल्स टू 180 डिग्री ॲज इट इज. आणि हे 180 इकडे आणले मायनस 180. सो मेजर अँगल एम आर एन काय झाले मग 0 डिग्री. आता विचार करा, यू थिंक, आता लॉजिकल रिझनिंग म्हणून प्रूफची डेफिनेशन 10 वेळेस वाचायची आहे. प्रूफ इज द प्रोसेस टू इस्टॅब्लिश द रिझल्ट बाय लॉजिकल रिझनिंग ऑन द बेसिस ऑफ ॲक्झियम्स अँड अर्ली प्रूव्ड थेरम्स. अर्ली प्रूव्ड थेरम यूज केले आपण. आता ॲक्झियम यूज करायचं आहे, हे आपलं लॉजिक यूज करायचं आहे. काय लॉजिक सांगतंय, हा जर अँगल 0 डिग्री झाला तर काय होईल, ही लाईन पी क्यू आणि लाईन ए बी यांच्यामध्ये हा गॅप राहणार नाही, हा गॅप असा होऊन जाईल का नाही. म्हणजे लाईन पी क्यू कोणावर येऊन पडणार आहे ए बीवर. म्हणजे ए बी आणि लाईन पी क्यू विल कोइन्साइड टू इच अदर. ते एकमेकांना कोइन्साइड करतील, त्या डिस्टिंक्ट असणार नाहीत. अँड देअरफॉर लाईन ए बी अँड लाईन पी क्यू आर नॉट डिस्टिंक्ट. म्हणजे त्या काय झाल्या, कोइन्साइडिंग झाल्या. आणि त्या कोइन्साइडिंग आहेत. गिवन काय सांगतं, द लाईन पी क्यू अँड लाईन ए बी आर द डिस्टिंक्ट लाईन्स. बट दिस कॉन्ट्राडिक्ट्स टू द गिवन. बट लाईन ए बी अँड लाईन पी क्यू आर डिस्टिंक्ट lines. Why? Because of given. And therefore this contradicts to the given. This contradicts to the given. This contradicts to the given. And therefore our assumption is false. And therefore our assumption is false. आणि मग अजम्पशन कोणतं आहे आपलं, लेट द लाईन्स आर नॉट पॅरलल. हे फॉल्स आहे. म्हणजे ट्रू काय असलं पाहिजे मग, लाईन्स आर पॅरलल. अँड देअरफॉर लाईन ए बी इज पॅरलल टू लाईन पी क्यू अँड हेन्स इट इज प्रूव्ड that the two lines are parallel if the interior angles are supplementary. So I will revise this theorem once again. This is called as interior angle test. Interior angles test. In this test, if the interior angles are supplementary, then the lines are parallel. Now here lines are constructed, line AB and line PQ is taken here. I don't know whether they are parallel or not, that is to be proved. त्या parallel आहेत किंवा नाही माहिती नाही, त्यावेळेला प्रूव्ह करायचं आहे. पण इंटेरियर अँगलच्या पेअर सप्लिमेंटरी आहेत हे गिवन आहे. मग त्या दोन लाईन्स EF is the transversal of two lines AB and PQ, means that two lines are distinct lines. आणि अँगलच्या पेअर ह्या इंटर अँगलचा पेअर आहे त्या सप्लिमेंटरी आहे. त्यातली आपण एक पेअर यूज केली आहे, BMN आणि MNQ सप्लिमेंटरी यूज केली आहे. प्रूव्ह करायचे की लाईन AB आणि लाईन PQ कशी आहे, पॅरलल आहे. मग इनडायरेक्ट प्रूफने गेलो तर आपण
त्या लाईनला पॅरल नाही असं कन्सिडर केलं. पॅरल नाही म्हणजे त्या काय असला पाहिजे, इंटरसेक्टिंग असला पाहिजे. मग त्या लाईन ए बी आणि लाईन पी क्यू पी आरमध्ये काय करतात, इंटरसेक्ट करतात. ट्रायंगल तयार झाला. ट्रायंगलमध्ये आपण अर्ली प्रूव्ह थेरम यूज केला. कोणता, अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. त्याच्यामध्ये तिन्ही अँगलचे ॲडिशन 180 आहे. हे ट्रायंगलचे अँगल मी कन्वर्ट केले कशामध्ये, इंटेरियर अँगल्सच्या नावामध्ये. इंटेरियर अँगल्सच्या नावामध्ये ओनली नेम चेंज बिकॉज ऑफ बिटवीननेस. आणि मग गिवन काय सांगतं की हे दोन्ही अँगल सप्लिमेंटरी आहे, म्हणजे यांची ॲडिशन किती आहे, 180. या दोघांची ॲडिशन मी 180 सबस्टिट्यूट केली. मग MRN काय मिळेल, 180 मायनस 180 की झाला 0. मग तो अँगल जर 0 झाला तर या लाईनमध्ये गॅप असणार नाही. म्हणजे लॉजिक सांगतं की दॅट टू लाईन्स आर ओव्हरलॅपिंग लाईन्स, दे लाय ऑन इच अदर. त्या जर एकमेकांना लाय असतील पण गिवन सांगतं की लाईन्स आर डिस्टिंक्ट लाईन आहेत असं गिवन सांगतं. आणि तुम्हाला माहिती आहे आलेला रिझल्ट हा 3 गोष्टींना कॉन्ट्राडिक्टरी असू शकतो, गिवन, ॲक्झियम आणि वेल नोन प्रॉपर्टी. तर या ठिकाणी तो कॉन्ट्राडिक्ट आला कोणाला, गिवनला. अँड दॅट्स वाय आवर अझम्पशन इज फॉल्स. आणि मग आपलं अझम्पशन जे आहे, कन्सिडरेशन आहे, फॉल्स आहे. याचा अर्थ असा होतो की लाईन ए बी अँड लाईन पी क्यू आर पॅरल लाईन्स इज ट्रू, हेन्स इट इज प्रूव्ड. 20 मिनिट झाले.